चिन्मय, तुम्ही आमच्या इथे ऑटोकॅड आर्किटेक्चरला कोर्स लावला आणि पूर्ण सक्सेसफुल तुम्ही 1 मंथची फुल ट्रेनिंग घेतली. तर जेव्हा तुम्ही ते ड्रॉइंग वगैरे बनवल्या तेव्हा तुम्हाला त्या ड्रॉइंगचे जे लेवल्स होत्या, म्हणजे बेसिक ड्रॉइंग होत्या, आयसोमेट्रिक होत्या, नंतर 1.2 पॉईंट पर्स्पेक्टिव्ह होते, तर ते सगळं बनवून तुम्हाला कसं वाटलं? सुरुवातीला असं कठीण वाटते. अच्छा. पण जसं सगळं काढत गेलो मी ते तुम्हाला इझी होत गेलं. बघा आता आपलं काय होतं का, आपण काही ड्रॉइंग शिकत होतो, लाईव्ह तुम्हाला आपण ट्रेनिंग प्रोव्हाइड करत होतो. लाईव्ह ट्रेनिंग प्रोव्हाइड केल्यानंतर मग जेव्हा तुम्ही प्रॅक्टिससाठी बसत होते तेव्हा मग काय होत होतं का, तुम्ही जर प्रॅक्टिसला बसल्यानंतर तुम्हाला जर काही आठवलं नाही तर तुम्ही काय करायचे, व्हिडिओ पाहून करायचे. तिथे तुम्हाला तो जो आम्ही एक सपोर्ट प्रोव्हाइड केला, म्हणजे सपोर्ट सिस्टम प्रोव्हाइड केलं नाही आम्ही तुम्हाला, तर बा अगोदर शिकून घ्या लाईव्ह आणि मग करते वेळेस तुम्ही व्हिडिओ बघू, थोडं थांबू ते ड्रॉइंग बनवून बघा. तर तुम्हाला ते कसं वाटलं आमचं? त्याने तुम्हाला इझी गेलं की हार्ड गेलं? इझी गेलं ना, म्हणजे लक्षात ठेवा टेन्शन नव्हतं. नोट्स पण आम्ही ॲपमध्ये टाकून ठेवल्या होत्या है ना. आणि 1 घंटा शिकवू का 1.5 घंटा मी तुम्हाला एखादी ड्रॉइंग एक्सप्लेन करू, तुम्ही इझिली मग नंतर व्हिडिओ पाहून थोडं करून करू शकत होते. बरोबर. बाकी आमचे ॲटमॉस्फिअर तुम्हाला कसं वाटलं इथलं, म्हणजे सेंटरचं, नंतर मॅमचं गायडन्स म्हणा किंवा माझं गायडन्स म्हणा, तुम्हाला कसं वाटलं? गायडन्स तर छान होतं ना. बाकी ओके आहे ना? काही इम्प्रूव्हमेंट काही गरज आहे तुम्हाला, म्हणजे असं वाटतं आमच्या ज्याने, नाही का? असं तर सांगा आम्हाला, नाही का? ठीक आहे. हे तुमचं सर्टिफिकेट आहे ऑटोकॅडचं कोर्स कम्प्लिशन. तुमच्या फ्युचर देण्यासाठी बेस्ट ऑफ लक. ठीक आहे. काही तुम्हाला मदत लागली सांगाल आम्हाला, भविष्यामध्ये पण करू आम्ही. ठीक आहे.